नमस्कार. झेडेमचे खानदेश टुडेमध्ये आपले स्वागत. राज्य सरकारने या बजेटमध्ये पाचोरा भडगाव मतदारसंघात विकास कामांसाठी तब्बल 25 करोड रुपयांचा निधी दिला असून राज्य सरकारचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आभार व्यक्त करत पत्रकार परिषद माहिती दिली. 2026-27च्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी रस्त्यांच्या कामांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हे कामे होणार आहेत. आपण बघत आहात आपले चॅनल झेडेम मीडिया अर्थात झूम मराठी मीडिया. पाचोरा आणि भडगाव मतदारसंघासाठी तब्बल 25 करोड रुपयाचा निधी बजेटमध्ये आपल्याला रस्त्यांसाठी दिला. मी या सगळ्या रकमा वाचून दाखवण्यापेक्षा मला वाटतं एक हडसन ते दुसखेडा रस्ता मंजूर झाला, बदरखे ते दिघी रस्ता मंजूर झाला, पहान ते मोहाडी, भातखंड्या आंतुर्ली ओझर, नगरदेवळा चुंचाळे गाळण सिंदाड रस्ता, नगरदेवळा स्टेशन ते नगरदेवळा रस्ता आणि भडगाव तालुक्यामध्ये आता तो थोडासा रस्त्याचं नाव त्यांचं वेगळं असतं, पण आरबी शिरूड पळासखेडे भडगाव रस्त्यावर खूप धोकेदायक मोऱ्या होत्या. त्या ठिकाणी आपण पुलाचे बांधकाम घेतलेले आहे. त्या 2 पुलांमुळे मला वाटतं त्या भडगावला अतिशय चांगल्या पद्धतीचा न्याय मिळेल. तीच परिस्थिती आता आपला भडगाव ते वाक हा मोठा ब्रिज गेल्या 1-2 वर्षापासून प्रलंबित होता. त्या ब्रिज साठी सुद्धा 2.5 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर केले आहेत. सगळ्यात महत्वाचा रोड म्हणजे की जे आपलं कनाशी एक महानुभव पंथाचं एक तीर्थक्षेत्र आहे की जिथे राज्यभरातून देशभरातून जनता येते, भाविक येतात. पण तो रस्ता मी आजपर्यंत ह्या 11 वर्षात 3 वेळा केल्यानंतर सुद्धा खाली ब्लॅक बेल्ट आहे, ब्लॅक सॉइल आहे. त्याच्यामुळे आपण जरी केला तरी तो 2-3 वर्षामध्ये खराब होतो. म्हणून आपण आता त्या रस्त्यावर भडगाव पासून तर कराशी पर्यंत 3 करोड रुपयाचा निधी त्या रस्त्याला देखील मंजूर झालेला आहे. अशा पद्धतीने वडगावच्या नगरदेवळा गावाजवळील आरोबी बांधकामासाठी सुद्धा जी जमीन आपल्याला भूसंपादन करायची होती त्याच्यासाठी 75 लाख रुपये असे 25 करोड रुपयाचा निधी आपल्याला या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्यांना धन्यवाद देतो. असे अनेक विषय बजेटमध्ये झाले, ते सर्व मान्यवरांच्या समोर आहेत. पण सगळ्यात महत्वाचे जे विषय होते ते हे शेतीचे रस्ते आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी या दोघही विषयांवर मी खरोखर माननीय मुख्यमंत्री आणि युतीचे सरकारचे मनापासून आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.